सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभेद्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. अधिक मास महात्म्य अध्याय 4. आधी आपण नेहमीप्रमाणे त्याचं अध्यायाचं वाचन करू. वाचन झाल्यानंतर त्यातला जो बोध आहे, तर तो बोध म्हणजे थोडक्यात तोही समजून घेऊ की ह्या कथेमधून, ह्या अध्यायामधून त्यांना आपल्याला काय बोध द्यायचा आहे. श्री गणेशाय नमः. जय अयोध्यावासी श्रीरामा, चराचराच्या फलांकित दुमा, सदा सर्वदा तव नामी प्रेमा. दे नाम महिमा पतितापै, तोडुनिया भवपाश बंधन, अखंड घडो मज भजन. हेची देई कृपादान, वरदाने आपुलिया. आता ऐका श्रोतेजन, मल महात्म्य आख्यायन. जे आचरलिया घडे पुण्य, करा श्रवण भावार्थे. श्रवण केलिया सतत, व्रताचे फळ होय प्राप्त. दान पुण्य घडे जरी तप, तरी घ्यावे माप श्रवणपंथी. या मलमासाचे ठाई जाण, करावे गो ब्राह्मण सेवन. म्हणून लक्ष्मीपती नारायण, करी कथन तेची ऐका. श्लोक. यत्पुरा भवता प्रोक्त, पूजनं ब्राह्मणस्य चे. मलमासे प्रकर्तव्यं, नरे स्वर्गेप्सुभिः सदा. किं दृशो ब्राह्मण प्रोक्त, कथं पूजो मलिम्लुचे. किं फलं लभते मर्त्या, पूजनाच द्विजन्मना. श्रीरुवाच. लक्षणं ब्रूहि विप्राणां, देवाधीनां सुरेश्वर. कथं सज्ञायते नाथ, एतद्देवोच्यतां मम. टीका. जया इच्छा वाटे अंतकरणी, पापाची झाली पाहिजे धुणी. तरी पूजावे ब्राह्मणा लागुनी, अगत्य करुणी मलमासी. तरी ते ब्राह्मण असावे कैसे, इही लक्षणी जाण ऐसे. ऐकताची संशय निरसे, मनी ठसे प्रबोधू. मुख्य ब्राह्मणाचे लक्षण, करावे षट्कर्माचरण. अध्ययन अध्यापन उपासन अग्नीचे. तपश्चर्या करावी जाण, सुशीलवरी संध्या स्नान. वरुणी नसावे लोलुप्तपण, संतुष्ट मन असावे. असंतुष्ट द्विज नष्ट, असंतुष्ट्या असलिया वरिष्ठ. परी तो म्हणावा श्रेष्ठ, ऐशे स्पष्ट वेद बोले. म्हणून लक्षणायुक्त ब्राह्मण, तेची श्रेष्ठ चहुवर्णा ते जाण. आता ऐका आणिक कथन, वर्तती कैसेनी ब्राह्मण ते. जे करती अश्वसेवन, उपरजिती इतरा लागून. युद्ध हव्यास धरुई मनी धरून, करीती सेवन नृपाचे.
तेथे कैचे संध्या स्नान न घडे षट कर्माचरण तरी तो क्षत्रिय धर्मपूर्ण तोही संपूर्ण नसे पै अश्व उपर्जिती निजांगे जे करती संसार सांगे तेथेही अश्वविक्रय अंगे न घडे सांगतया ते म्हणून क्षत्रिय धर्मी ब्राह्मण ते पूजना योग्य नव्हे ती जाण आता ऐका दुसरे लक्षण सांगतो जाण ब्राह्मणाचे पशु सेवा निरंतर करून जे करीती वाणिज्य कर्माचरण धन मिळविती भाडे करून ते वैश्य जाण म्हणावे त्याही वरी रस विकय धृत मधु लवणादी पाहे धृत मधु संचय आहे तुळ राशी अपार नाना वस्तुजात संग्रह करुणी करी जो विक्रय तो वैश्य धर्म ब्राह्मण पाहे न साहे प्रतिग्रही ऐसे कर्म ब्राह्मण आचरता तरी तो वैश्य बोलीजे तत्वता ब्राह्मणपणाची वार्ता बोलो नये जाण पा पशुसेवा करुणी नित्य कृषी कर्मा ते आचरत तेणेची योगे संसार कृत्य चालविती निरंतर तेथे स्नान संध्या ते कैची अष्टप्रहर चिंता कृषीची होय न होय तयाची करणे घडे तया ते म्हणून ऐसे जे का ब्राह्मण ते शूद्र ऐसे म्हणावे जाण प्रतिग्रह तया लागून न द्यावा जाण धर्मिष्ठे आता परघात कर्मे करी नीच यातीची संगत धरी वाट पाडोनी वस्तू हरी जीवे मारी प्राणिया चौर कर्मे करुणी जाण उदरनिर्वाह चालवी आपण दुसऱ्याचे द्रव्य अभिलाषून उपार्जन चालवी जो करिता अभिलाष द्रव्याला बहुत मनी संतोषला म्हणे आज लाभ मोठा झाला पुढे तयाला सुटका कैसी ऐसा न करी जो विचाराते आणि अन्योन्य कर्मी प्रवर्ते भक्षाभक्षणे चित्ते कृतज्ञता सदा वसे नाही संध्या नाही स्नान नाही पितरांचे तर्पण तेथे कैसा धर्म आणि दान पर्व काळ धर्म दोही नेणे पापद्रव्य साचले साची सेवा करी नित्य कुटुंबाची परी नेणे स्वधर्माची नित्य पापाची वासना नित्य अनित्य क्रिया पाही ठाऊके नसे जया हृदयी तरी तो ब्राह्मण ऐसा पाही द्विपाद पशु बोलिजे जो ब्राह्मणाचे ऋण घेऊन पुन्हा न देत तया परतून मोठा लाभ झाला म्हणून निजमनी हर्षित तरी ब्रह्म स्वहरणा ऐसे पाही मारक विष दुसरे नाही नेऊन घाली अपायी रव नरकात पै आधीच ब्रह्मस्व मारक त्याहीवरी कृतज्ञ मारक देक द्रव्यावरी जो सदा आसक्त पोट न खाय अन्ना ते ऐशियाचे ऋण घेऊनी जो न देई मागुत्यानी तरी तो पचे नरक भुवनी परी सुटका तया लागुनी असेना येच विषयी इतिहास ऐक होऊनी सावकाश पुराणांतरी संमतास पहावे बरे आदरे ऋण वैर आणि हत्या हे न तो चुके सर्वथा म्हणून दृष्टांतासी कथा आकर्णवो बरी कोणे एके देशीचा ब्राह्मण क्षत्रिय धर्मी परम निपुण अश्वावरी आरूढोन विदेशा लागुनी तो गेला घरी कुटुंब असे सर्वही परी धनाशा धरुणी जीवी वरी शूरत्वाची उर्मी पाही अंगी बैसे तयाच्या म्हणून पातला विदेशा धना लागी चालिली वयसा वर्षे क्रमिली द्वादशा द्रव्य आशा बहुतची धनाशा धरुणी बहुत उपार्जिता झाला नृपनाथ धन मिळविले बहुत ऐका गणती तयाची सुवर्ण नाणे 700 द्रव्य झालेसे निभ्रांत मग मनी उपजला हेत गृह आशा चित्तात उद्भवली निरोप घेऊनी माघारी परतता झाला निजमंदिरी तम मार्गी काय झाली परी तेची निर्धारी ऐकीजे दूरदेशी विदेश पंथ मार्गक्रमी दिवस बहुत येता येता एका मार्गात स्नानाते उतरे माध्यांनी
वारू उभा करून तेथ वस्त्रे फेडून समस्त एक झरा उपसोनी तेथ स्नान करीत बैसला. स्नान संध्या वरचे वरी करुणी सोडली सिदोरी. तांबूल घेऊन वरचे वरी परिधान करी लगबगे. लगबग झाली जाण्याची मनी आस उद्भवली कुटुंबाची. म्हणे आजच भेट घेऊ तयची परी गाठोडी धनाची विसरला. बैसोनी अश्वावर पाही निगता झाला लवलाही. द्रव्य आठवणी तयाचे हृदयी हर्षे पाही विसरला. तव तो गेलिया मागे जाण एक पांथिक बैसला येऊन. तयाने निरखिता ठिकाण सापडले धन अनायासे. मग उठोनी अति तातडी निगता झाला लवड सवडी. म्हणे पुढे करावी परवडी स्नान आणि उपहारू. म्हणून तो पंथ क्रमित तव आणिक एक क्षुद्र तेथ येऊनिया बैसत सिदोरी सोडित भक्षावया. इकडे मार्गी जाता अश्वावरी स्मरण करीतो अंतरी. तव द्रव्य न दिसे पदरी विसर निर्धारी मज झाला. म्हणून तैसाची अश्वपीठित येता झाला पूर्वस्थळा ते. जेथे केले असे स्नान ते आला तेथे लगबगे. तो तेथे शूद्र असे बैसला पाहून तया ते बोलता झाला. तुम्ही येथे केव्हा आला ते आम्हाला सांगिजे. तव शूद्र बोले ते समयी क्षण एक अवकाश झाला पाही. मग तो म्हणे या ठाई धन तुझ सापडले पै माझे. शूद्र म्हणे मी नेणे सर्वथा तुझा द्रव्यार्थ केवुता. येरू वदेश तसाता द्रव्यार्थ माझे सुवर्ण. ते तुवा अभिलाषिले माझे मज देता भले. नाही तरी जासी वधिले मज हस्ते पापिष्टा. येरू आण वाहे ते समयी मग म्हणे माझा झाडा घेई. महापुरुषा तू कवणे ठाई विसरलासी धनाते. ऐसा कलह उभयता होत असे हो तत्वता. शूद्रा जवळे न देखे तत्वता मग प्रवर्तला घाता तयाचीचे. मग तया ते म्हणे ते वेळे बरे झाले ते बरे झाले. परी मी स्वसंतोषे आपले अर्धभाग देतो तू ते. अरे माझी 12 वर्षाची कमाई तू अभिलाषू नको या ठाई. येरू आण वाहुनी म्हणे नाही नेत्री पाही देखिले म्या. मग सक्रोध होऊन अंतर वस्त्रे पुसून खड्गधार. तत्काळ तयाचे शरीर छेदिता झाला पै. क्षते क्षीण होऊनी अंतरी म्हणे आता केवता जावे घरी. मुख स्वकुटुंबाते केवी दाऊ तरी म्हणून माघारी मुरडला. इतका वृत्तांत येथे झाला. मग पहा लाभ कवणाला कवणम गेला. ऐसी ते असे विचित्र लीला पुढे कथेला अवधान द्यावे. अंतरिक्ष जाता नारदमुनी इतका वृत्तांत देखिला नैनी. मग तैसाची वैकुंठा लागोनी त्वरे करून पातला. भावे नमिला देवराणा इही मस्तक ठेविला चरणा. पुसते झाले आगमना कोठून येणी पै झाले. नारद म्हणे हो घननिळा फिरत फिरत आलो भूतळा. परी तेथे देखिजे लीळा ती दयाळा अवधारी. मग सविस्तर कथन झाले ते कथी ब्रह्मनंदन. म्हणे लाभ कवणा लागून आणि मरण कवण पावला. ऐसी अन्यायाची परवडी तू निरखिसी की आवडी. हे जगा माझी तुझी प्रौढी बरी न दिसे गोविंदा. तू तव त्रैलोक्याचा नाथ हा अन्याय नसे अवगत. ही तव करणी अद्भुत वरी न दिसे तुझ लागी. ऐकुनिया मुनीचे वचना हासे आले जनार्दना. म्हणे हा अपराध माते जाणा न लावावा दयानिधे. हे जो ज्याची करणी तैशी भोगिता जाण हो तैशी. ते दूषण ठेविता आम्हासी जाणून होसी अज्ञान. आता ऐकिजे कथन ऋण आणि हत्या जाण. न चुके कवणा लागून त्याची कारण अवधारी. जया ते प्राप्त झाले जे धन तो पूर्वी होता सधन. तयापासून घेतले धन मेला शूद्र तेणे पै. जयाने मारले शूद्रासी तो जामीन झाला होता त्यासी. वायदा भरता दिवसा दिवशी नेजी द्रव्यासी मागता.
मग त्या सावकारे तगादा जामिना मागे लाविला सदा, ये रूपेटला से द्वंद्वा परितो नुसधा नायके. मग देण्याची काळजी भारी न सोसेची निर्धारी, म्हणून पोटी घातिली सुरी प्राण निर्धारी तेणे दिदला. आता जो का होता सावकार तोची द्रव्य घेऊन गेला समग्र, ज्याचे गेले तो होता जामीन थोर, म्हणून प्रकार हा झाला. आपली जामीनगत उगवून शेखी त्याचाही घेतला प्राण, पूर्वी त्याचे घरी सुरी घेऊन दिदला होता प्राण पैतेणे. तोची अंतरी साधून वैर खडगे तोडिले तयाचे शिर, हा तव बोल कवणावर सांगा मुनी निर्धारे. ऐकून विष्णुमुखीची वाणी ततष्ट झाला नारद मुनी, मग नमस्कार करून ऊर्ध्वपंथे तो गेला. ऐसी हे दृष्टांती कथा बरवी, श्रोतिया ते निवेदिली आघवी. या लागी जीवी गोष्टी धरावी, सरती करावी वचने हे. आदो ब्राह्मणाचे घेऊ नये ऋण, घेतलिया न ठेविजे जाण, ते तो अपायाचे कारण होय निसंतान पैतेणे. असो आता हे मागील कथन, आठव देतो तुह्या लागून. मागे निवेदिला ब्राह्मण धर्म जाण, सर्वजनी परिसिला. तरी म्हणाल कैसे कथन, परिसिजे व्यास वचन. माझे पदरीचे न होती जाण, श्लोक जाण पुराणीचे. श्लोक. अश्ववाहन तत्त्वज्ञ संग्रामे च भी क्वचित, आरंभे नीतिमान क्षूर क्षत्रियोऽसौ प्रकीर्तितः. लोहकर्माणि निष्णात पशूनां परिपालकः, कृषिवाणिज्यकर्ता च सविप्रो वैश्य उच्यते. स्नेहालाक्षातिला नीली क्षारं क्षीर घृतं मधु, मद्यादि विक्रयी विप्र सशूद्र परिकीर्तितः. भक्ष्य समयोस्तु समोदारान्ययोरपि, कृत्याकृत्य न जानाति कृतघ्नो ब्राह्मण पशु. टीका. ऐसी या श्लोकाद्वारे करून केले ब्राह्मण धर्माचे निरोपण, म्हणून न ठेवा जी दूषण मज लागी स्वामिया. ग्रंथ गर्भी असे भाव जैसा, तरी वदावा लागे मग तैसा. तरी ब्राह्मण पाहिजे कैसा, तेही दशा अवधारी. श्लोक. श्री विष्णुर्वाच. मित्याश्चाध्यापकश्चैव संतुष्टो विजितेन्द्रियः, वेदशास्त्रार्थ तत्त्वज्ञो विप्रो देव प्रकीर्तितः. अकष्टफुलमूलाशी वनवासरता सदा, कुरुते हरः सकर्म सर्विप्रऋषिरुच्यते. पुराणकथको विप्रो व्यासरूपी हरि स्वयं, तद्भक्तिं कुर्वन्तां नृणां गंगास्नं न दिने दिने. टीका. इही लक्षणी पाचोरणी ब्राह्मण तयाची पूजा अगत्य करून, मग यथानुशक्त्या द्यावे दान. अपोपपान्न कृतेसी घृत शर्करायुक्त पाही, 3 दशक वरी 3ही दक्षिणे सहित बरवी घृतयुक्त तै दीजे. वापी कूप सरोवर जीवन, तेथे करावया प्रातस्नान. ऐसे मासवरी करिता जाण, घडे पुण्य ते ऐका. श्लोक. एवं ज्ञात्वा नरे सेव्य पुराणज्ञो मलिम्लुचे, प्रयागादधिकं पुण्यं तस्य विप्रस्य सेवनात्. टीका. गंगा यमुना सरस्वती पाही, ते प्रयाग स्नान घडे देही. वरी ब्राह्मण पूजा बरवी, स्नेहे करावी आदरे. तेणे पुण्ये करुणी जाण, होय पाप मळाचे क्षाळन. अपमृत्यू गंडांतर दूर होऊन, वैकुंठ भुवन तो पावे. राजा हो अथवा रंक, सर्वास लाभ समान देख. यदर्थी संशय अणिक, न धरावा देख मानसी. काळे करुणी तीर्थाचे फळ, शरीर शक्ती यात्रा सफळ. द्रव्य शक्ती यज्ञाचे फळ, सेवा फळ ब्राह्मणाची. ब्राह्मण सेवा फळे तत्काळ, आतृप्त भोजन घालिता सकळ. आशीर्वाद देती सुफळ, तोची फळे भाविका. म्हणून देवाचे मुख, ते ब्राह्मण जाणीजे देख. या लागी सेवा अधिक, मासा माझी निर्धारे. क्वचित वेद मंत्रोच्चारी, क्वचित पुराणज्ञ जरी.
तरी घेतला शास्त्राधारी दानाधिकारी असे तो. ऐसा इतिहास बरवा निवेदिला तुम्हा सर्वा. येथे संशयो न धरावा शास्त्री घ्यावा प्रत्ययो. स्वस्ति श्री अधिक मास महात्म्यम ब्रह्मांड पुराण सम्मत मनोहर सुत विरचित चतुर्थोऽध्यायः गूढः इति चतुर्थोऽध्यायः. हा चौथा अध्याय. या चौथ्या अध्यायामध्ये जे महात्म्य सांगितलं आहे, तर दानाचं महात्म्य जे आहे ते 3 दशक आणि वरी 3 म्हणजे असं 33 पदार्थ, अपूप म्हणजे छिद्र असलेले पदार्थ, अनारसे सारखे, ते तूप आणि साखर किंवा गुळ याने ते मधुरे असावेत असे ते दान द्यावेत. आणि त्या ब्राह्मणाला भोजनही द्यावं आणि ह्या 33 वस्तूही द्याव्यात. मग कोणत्या ब्राह्मणाला ते द्यावे? ब्राह्मण धर्म जो आहे तर हा कोणता, तर त्याचंही त्याने सुंदर वर्णन ह्या अध्यायामध्ये केलं की ब्राह्मण कोणाला म्हणावे. तर एखादा ब्राह्मण राजाच्या दरबारी जर तो सेवा करत असेल, तिथे तो तलवार घेऊन राजाच्या सोबत लढाई करत असेल, घोड्यावर बसत असेल, त्या अश्वांची जर तो सेवा करत असेल, तर मग ते राजासोबत तो जेव्हा तो युद्ध करतो तर तेव्हा त्याला स्नान संध्या वेळेवरती करता येत नाही. हा जरी जन्माने ब्राह्मण असेल तरी तो सेवा राजाची करीत असल्यामुळे त्याला क्षत्रिय म्हणतात आहे. आणि क्षत्रियसुद्धा तो पूर्ण होत नाही, म्हणून अशा ब्राह्मणाला दान द्यायचं नाही. जो व्यवसाय करतो, दुकान चालवतो, त्यामध्ये मग तो विविध वस्तू आणतो आणि विविध वस्तूंचा जो विक्रय करतो, असा हा वैश्यवृत्तीचा जो आहे, तर तो ब्राह्मण जरी असेल तरी त्याला ब्राह्मण न म्हणतात, त्याला वैश्य म्हणतात. आणि तो वाणी असल्यामुळे त्यालाही हे दान देऊन उपयोग नाही आहे. जो पशुपालन करतो, शेती करतो, मजुरी करतो आणि इतर प्रकारे तो द्रव्य आणतो, तर अशाला सुद्धा ब्राह्मण म्हणता येत नाही, कारण त्याची स्नान संध्या ती वेळेवरती नाही, अध्ययन अध्यापन त्याचं नाही. जो असंतुष्ट आहे की काहीही दिलं तरी त्याची संतुष्टता नाही, असा सुद्धा ब्राह्मण, त्यालाही दान देऊ नये. जो चोरी करतो आणि चोरी करून, लबाडी करून, दुसऱ्याचं धन लुबाडून, दुसऱ्याशी खोटी वागणूक करून धन कमवतो आणि खोटी विद्येने धन कमावल्याच्या नंतर आपला उदरनिर्वाह चालवतो, अशाला सुद्धा ब्राह्मण म्हणता येत नाही आणि त्यालाही दान देऊन काहीही उपयोग नाही. मग नेमकं ब्राह्मण कोणाला म्हणायचं? कारण मलमासामध्ये त्यांनी सांगितलं की ब्राह्मणाला दान देणं महत्त्वाचं आहे. ब्राह्मणाला सपत्नीक घरी जेवायला बोलवण्याचं महात्म्य आहे आणि त्याचं पुण्य आहे. मग अशी कोण आहे ती व्यक्ती की तिची थोडक्यात वर्णन करता येईल की ती मग तिला ब्राह्मण म्हणता येईल? जो षटकर्म करतो तो ब्राह्मण. जो यजन आणि याजन करतो, म्हणजे जो स्वतः स्नान संध्या देवपूजा तर्पण स्वतः करतो, दुसऱ्याकडून करून घेतो, यजन याजन. जो स्वतः वेदांचा अभ्यास करतो, पुराणांचा अभ्यास करतो, ग्रंथांचा अभ्यास करतो आणि दुसऱ्याला सांगतो, फोड करू, अध्ययन आणि अध्यापन. आणि जो स्वतः वस्तुदान देतो आणि प्रसंगी तो वस्तूचं दानही घेतो. जो संतुष्ट आहे, ज्याला दुसऱ्याचे धनाची अभिलाषा नाही, ज्याचं धन सापडलेलं असेल कोणत्याही स्वरूपातलं, तर ते धन त्याचं तो परत करतो, त्याची अभिलाषा ठेवत नाही. अशा ब्राह्मणाला हे सगळं ज्या मलमासातलं महात्म्य सांगितलं आहे की 33 वस्तू त्याला द्याव्या, सुपाऱ्या, नारळ, फळे, अनारसे असे वगैरे, आणि त्याला आकंठ घरी सपत्नीक बोलून आकंठ भोजन घालावे आणि मग आपल्याला जेवढी शक्य असेल तेवढी त्याला दक्षिणा द्यावी. कारण नुसतीच दक्षिणा दिल्यानंतर दक्षिणेचं महत्त्व वेदांमध्ये खूप छान सांगितलेलं आहे की ते जे तेज असतं दक्षिणेचं, तर ते तेज असं असतं की एका व्यक्तीने केलेलं दान
तर त्याच्या ते कैक पिढ्यापर्यंत त्याचं ते दानाचं तेज जे आहे, त्या तेज म्हणजे त्याचा प्रभाव हा तो अनेक पिढ्यापर्यंत पडत राहतो. म्हणून मागच्या अध्यायामध्ये सांगितलं आहे की यथाशक्ती एक आडका म्हणजे नया पैसा. पूर्वीच्या काळी जुने लोक जे आहेत, म्हणजे माझ्या वयाचे किंवा त्यांच्यापेक्षा जास्त, तर त्यांना एक तांब्याचा एक नया पैसा माहिती आहे. त्याला एक आडका म्हणायचे किंवा खडकू म्हणायचे. तर तो सुद्धा जरी दिला भक्तीने तरीही तो अनेक पिढ्यांपर्यंत त्याचा प्रभाव राहतो. अशा ह्या ब्राह्मणाला जे दान केल्याचं ह्या अधिक मासातल्या महात्म्यामधल्या 4थ्या अध्यायात त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरंच ह्या अध्यायामध्येच एक कथानक आलेलं आहे आणि कथानक आल्याच्यानंतर त्या कथानकामध्ये ते सांगतात आहे की ऋण, वैर आणि हत्या हे मात्र ते त्याचा दोष लागतोच आणि ते फेडावंच लागतं. आणि फेडल्याच्या जर नाही फेडल्या गेलं या जन्मात, तरी कुठल्या ना कुठल्या तरी जन्मामध्ये ते तशाच पद्धतीनं ते फेडावं लागतं, हे निश्चितच. आता पूर्वीच्या काळी हे जरी त्यावेळेस कोर्ट कचेऱ्या, न्यायालय, खालचं कोर्ट, सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असं जरी नव्हतं, तरीही एक नियमावली होती आणि नियमावलीच्या अंतर्गत त्या लोकांचा जो अनुभव होता, तर तो अनुभव त्यांनी तो ह्या ग्रंथांमध्ये ग्रथित करून ठेवला की अशी जर वागणूक असेल तर साधारणपणे असं फळ त्याचं मिळतं. आणि ह्यालाच त्यांनी मग असं थोडं स्वरूप वेगळं दिलं की मग कर्मफल त्या पद्धतीनं पडल्यानंतर मग देवाची अवकृपा होते किंवा त्यांचा शाप बसतो, हे शब्द वापरलेत. आताच्या युगामध्ये कोर्ट आहेत, कचेऱ्या आहेत, वकील आहेत, न्यायालय आहेत, पोलीस आहेत, तर त्यामुळे हा शहनिशा होऊ शकतो. पूर्वी तसं नव्हतं. तरीही या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं आहे की कोणाचं जर ऋण घेतलेलं असेल, कोणाशी जर वैर केलेलं असेल आणि कोणाची हत्या जर केलेली असेल, तर हे पाप ते फेडावेच लागतात. आणि कथानक आलेलं आहे की एका माणसाचं एक ब्राह्मण होता आणि ब्राह्मण असल्याच्यानंतर त्याला थोडी द्रव्य कमवण्याची एक अभिलाषा निर्माण झाली. तर तो घोड्यावर बसून दुसऱ्या गावाला गेला आणि त्यांनी बरंच तिथे 12 वर्ष इतर सगळा व्यवसाय करून आणि धन कमवलं. 700 सुवर्ण मोहरा, 700. आणि घोड्यावर बसून तो आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आनंदाने तो घरी येत होता. घरी येत असताना मग तिथे एका ठिकाणी माध्यान्ह झाली म्हणून त्याने तो घोडा उभा केला. ते स्वतःचं गाठोडं बाजूला ठेवलं, धन जे गाठोड्यात होतं तेही गाठोडं बाजूला ठेवलं, स्नान केलं, संध्या केली, जवळची जी न्याहारी होती ती पण केली आणि लगबगीने तिथून तो घोड्यावर बसून निघाला. पण ह्या गडबडीमध्ये त्याच्या ते 700 सुवर्ण मुद्रांचं जे गाठोडं होतं धनाचं, तो ते तिथेच विसरला आणि निघून गेला. तो निघून गेल्याच्यानंतर तिथे एक दुसरी व्यक्ती आली, दुसरा पांथक आला. त्यालाही मध्यान्हीची वेळ होती, त्याला भूक लागली होती म्हणून चांगली जागा शोधावी म्हणून त्याने ते शोधलं. पण तिथे त्याला हे गाठोडे सापडलं. गाठोडं बघितल्यानंतर त्यामध्ये सुवर्णमुद्रा म्हटल्यानंतर त्याने ते गाठोडं घेतलं आणि नंतर म्हणाला की आपण जेवण किंवा स्नानसंध्या आपली नंतर करू. आणि तिथून तो लगबीने निघून गेला. तो निघून गेल्याच्यानंतर ह्या पहिल्या ब्राह्मणाला मग लक्षात आलं, अरे माझं धनाचं गाठोडं तिथेच राहिलं वाटते. म्हणून तो घोडा घेऊन परत त्वरेने पळत इकडे आला, घोडा पळवत. पण मधला हा जी दुसरा जो पांथिक होता, तो ते जे धन घेऊन निघून गेला, त्याच्या जागी तिसरा पांथिक आला आणि माध्यान्हीचीच वेळ होती तर तोही स्वतःची शिजोरी काढून तो तिथे भोजनाला बसला. हा आला पहिला ब्राह्मण, धन कमवणाराला आणि गाठोडं विसरलेला. त्यांनी ह्यालाच विचारलं की ते माझं गाठोडं तुला दिसलं का, आणि नंतर तो नाही म्हणाला. तरीही त्यांच्यामध्ये थोडंसं द्वंद्व झालं, थोडंसं भांडण झालं आणि ह्याने रागारागाने तू माझं धन घेतलेलंच आहेस म्हणून एक खडगं काढलं शस्त्र आणि त्या तिसऱ्या पांथिकाचे त्यांनी शिरच्छेद करून टाकला. हे सगळं पाहत होते नारद मुनी. त्यांना आश्चर्य वाटलं की धन कोणाचं होतं, घेऊन कोण गेला आणि मेला कोण.
हे देवा तुझं काही म्हणणं हे काही मला पटत नाही, देवा तुझी ही करणी जी आहे ना ही मला अजिबात पटलेली नाही. म्हणून त्वरेने ते भगवान विष्णूकडे गेले आणि विष्णूकडे गेल्यानंतर त्यांनी ह्या शब्दात सांगितलं की देवा तुझं हे जे वागणं आहे ना हे मला काही पटलं नाही आणि मला थोडं संभ्रमित झालो मी. धन त्या ब्राह्मणाने कमवलं, घेऊन तो गेला, शिरच्छेद याचा झाला, हे कसं काय? तर भगवान विष्णू म्हणाले की तू मला दोष देऊ नको, मला दोष देऊ नको. वैर, ऋण आणि हत्या ह्या तिघांचं पाप ज्याचं त्याला फेडावंच लागतं म्हणे. आता जो धन घेऊन गेला सापडलेला तो पूर्वी फार मोठा सावकार होता म्हणे आणि ह्याच्याकडनं जो तिसरा ज्याचा शिरच्छेद झाला त्यांनी हे थोडे पैसे उसने घेतले होते आणि ज्याने हा शिरच्छेद केला मधला ब्राह्मण, तर हा त्या ऋण घेण्यासाठी हा जामीनदार होता. जामीन घेतलं होतं की हां ठीक आहे मी जामीनदार, यानं नाही फेडलं तर मग मी फेडीन. मग पहिल्या सावकाराने ऋण ज्याला दिलं होतं तर तो परत करेना म्हणून ह्या जामीनदाराला म्हणजे ज्याचं गाठोडं हरवलं ब्राह्मणाला त्याला त्यांनी तगादा लावला की तू मला ते आणून दे, ते मला आणून दे. आणि मग ह्या जाचापायी त्या ब्राह्मणाने काय केलं की आता हा पैसे देत नाही आणि सावकार मला सोडत नाही म्हणून याने स्वतःच सुरी काढली, स्वतःच्या पोटात घातली आणि स्वतःचा त्याने प्राण तिथे सोडून दिला, प्राण देऊन टाकला. मग सावकाराचं जे धन होतं, जे यानं ऋण घेतलेलं होतं ते त्याला पहिलं ते गाठोडं सापडलं म्हणून तो निघून गेला. हा जामीन राहिला होता, यानं स्वतःचा हा मृत्यू घडवून आणला, स्वतः आत्महत्या जी केली. तर याचा दोषी कोण राहिला होता? ज्यानं ऋण घेतलं तो. म्हणून यानेही त्याचा शिरच्छेद केला आणि हत्येचा परिणाम देऊन टाकला आणि तिथून निघून गेला. म्हणजे आता सुद्धा असं आहे की एखाद्याने जर एखाद्याची हत्या केली, खून केला, तर त्याला फाशीची शिक्षा पूर्वी काळापर्यंत देत होते, आता आजन्म कारावास देतात आहे. म्हणजे फाशीला फाशी देतात आहे, जीवाला जीवाची शिक्षा देतात आहे, धनाला धनाची देतात आहे. म्हणजेच काय की हजारो वर्षापूर्वी जे शब्द जसे होते त्या काळामध्ये जी व्यवस्था होती तर तिचं स्वरूप तर आज थोडं जरी बदललेलं असेल तर शिक्षेचं जे नियम आहेत, शिक्षा मिळेलच हे मात्र तेव्हाही तसेच होते, आताही तसेच आहे. आणि ह्यामधून एक संदेश असा महत्त्वाचा आहे की कोणत्याही, जसं त्या सत्पात्री दान द्यावे, म्हणजे त्या जो षटकर्म करणारा ब्राह्मण आहे त्याला हे दान द्यावे आणि त्याचं पूजन करावे. आणि दुसरं, कोणाचंही ऋण घेऊन सोडून देऊ नये, ते ऋण पूर्ण फेडावे, त्याचा पैसा हिशोब करावा आणि त्याचं ऋण फेडावं. नाही फेडल्याच्या नंतर मग त्याला ती जी शिक्षा आहे तर त्या शिक्षेची तरतूद ही कर्मफलाच्या रूपातूनच ती आहे. फक्त आपल्या लक्षात येत नाही की हे ते कर्मफलाचं लक्षण आहे आणि त्यामागच्या केलेल्या कर्माचं हे फल आहे. या आपल्याला त्या म्हणजे कर्माची आणि त्याच्या फलाची सांगड घालता येत नाही या सध्याच्या युगात. म्हणून कोणाचंही ऋण ठेवू नये. दुसरा शब्द होता वैर. मग आता जर ऋण घेतलं असेल तर ते कष्ट करून कोणत्याही प्रकारे त्याचं परत करावं, त्या ऋणाची फेड करावी. नुसतं धनाच्या बाबतीत नाही, अनेक प्रकारचे ऋण असतात. मातापित्याचे ऋण आहे, शिक्षकाचे ऋण आहेत, गुरुचं ऋण आहे. हे केव्हा फेडणार आपण? याची तर फेड झालीच पाहिजे ना. मातापित्याची तर ऋणाची तर त्यांची ती सेवा करून ती फेडता येते. गुरुचं ऋण जे आहे तर गुरुमुखातून जी दक्षिणा मागितली जाते तर तिचं जे त्या दक्षिणेच्या रूपात म्हणजे गुरुदक्षिणेच्या रूपामध्ये त्याची परतफेड होते. हे ऋण फेडता येईल. वैर हे कसं फेडणार? वैर फेडण्यासाठी 2 प्रकार शास्त्रात सांगितलेले आहे. पहिला प्रकार जो आहे तो सर्वमान्य आहे, अनेक पोथ्यांमधून तो आलेला आहे. दुसरा प्रकार माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलेला आहे. तर पहिला प्रकार असा की एखाद्याचं वैर आहे तर त्या वैराला
आपल्याकडनंच संपवायचं आहे वैर. त्याच्याकडनं संपेल की नाही आपल्याला माहीत नाही, पण आपण जर वैर धरलेलं आहे तर त्याच्या नावाने एक नारळ घ्यायचं, शिवमंदिरात जायचं, शिवमंदिरात ते नारळ ठेवून द्यायचं आणि सांगायचं की आजपासून माझं याचं वैर संपलं, माझ्याकडून त्याचं वैर नाही आहे, त्याची बाजू काही असो मला माहीत नाही, माझ्याकडून हे वैर संपलं असं शिवाला सांगायचं. आणि त्या दिवसापासून त्याच्याशी वैर किंवा वैराचे शब्द कुठलेही वापरायचे नाही. ह्या संदर्भात माझ्या सद्गुरूंनी जो एक उपाय सांगितला होता, तर तो आता योगायोगाने हा अधिक मास आलेलाच आहे, याच्या महात्म्याच्या निमित्ताने तेही सर्वांपर्यंत पोहोचावे ही पण भगवान विष्णूची आणि सद्गुरूंची इच्छा असेल. तर एखाद्याशी जर वैर आहे तर एक सुंदरपैकी जे उपलब्ध असेल ते फूल, जी उपलब्ध असेल ती मिठाई, आणि शक्य असेल तर एखादं वस्त्र घेऊन ज्याच्याकडे आपलं वैर आहे त्याच्या घरी जावं, त्याला सप्रेम नमस्कार करावा आणि सांगायचं की मी सहज तुम्हाला भेटायला आलो होतो माझ्या प्रेमाच्या पोटी. माझ्याकडून जे काही वैर तुमचं झालं असेल, माझ्याकडून जे काही कटुशब्द वापरले गेले असतील, माझ्याकडनं एखादी कृती झाली असेल की तुम्हाला त्याचा राग आलेला असेल, तर हे आजपासून मला तुम्ही ती क्षमा करा आणि मी तुमची मनपूर्वक क्षमा मागतो. माझ्याकडून जे चुकलं असेल त्याची तुम्ही मला क्षमा करावी आणि मला माफ करावे आणि ती मिठाई द्यावी, ते फूल द्यावं, त्याला नमस्कार करावा, शक्य झालं तर त्याला वस्त्र द्यावं आणि आनंदाने आपल्या घरी यावं. त्या दिवसापासून वैर संपून जातं. हत्येचं मात्र तसं नाही. एखाद्याची हत्या केली तर त्या हत्येचं दारुण त्याचे परिणाम आणि त्याचा दंड हा असतो म्हणजे असतोच. नकळत जरी झालेली असेल तरीही त्या हत्येवरती प्रायश्चित्त नाही आहे, पण झालेले पाप आणि पातक यामधून सुटका करण्यासाठी मलमासामधले हे प्रत्येक अध्यायामध्ये जे जे उपाय सांगितलेले आहेत तर ते केल्याच्यानंतर त्या पद्धतीनं ते त्या पापांचा नायनाट होतो किंवा पापापासून मुक्तता होते. मग ह्या अध्यायापुरतं ऋण आणि वैर संपवण्यासाठी ही दृष्टांताची जी कथा सांगितली आणि त्याच्यावरती जो सांगितलं की षटकर्म करणाऱ्या ब्राह्मणाला, संतुष्ट असलेल्या ब्राह्मणाला, धनाचा लोभी नसलेल्या ब्राह्मणाला, चोरी न करणाऱ्या, कटू शब्द न बोलणाऱ्या ब्राह्मणाला हे दान करावं आणि अशा तऱ्हेनं ह्या पापापासून आपली मुक्ता करून घ्यावी, असं ह्या अध्यायातून आपल्याला हा बोध घेता येतो. इथे 4था अध्याय संपला. आपण इथे विश्राम घेऊ. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री कृष्ण. जय योगेश्वर.